अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू। जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा मी त्यातही केलेला आहे। आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही। त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही